नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत रोजच्या जेवणाची चव वाढवणारी लिंबू मिरचीचे चटपटीत लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। लिंबू मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा। 5 ते 6 लिंबू घेतलेले आहे, असे पिवळे जरद लिंबू घेतलेले आहेत आणि पातळ सालीचा लिंबू घेतलेला आहे। असे डाग वगैरे पडलेले लिंबू घ्यायचे ना, जेणेकरून लोणचं खराब होते डाग वगैरे पडलेले लिंबू घेतले तर। आणि हिरवे लिंबू घ्यायचे नाहीत, असे पिवळे जरद पिकलेले लिंबू घ्यायचे। आणि मी इथे घेतलेले आहेत 100 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या पण अशा निब्बर घ्यायच्या, कोवळ्या मिरच्या घेतल्या तर त्या काळ्या पडतात। धुवून स्वच्छ पुसून कपड्याने मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लिंबू सुद्धा धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत बघा। जर ओलसर राहिले तर आपलं लोणचं खराब होतं। आणि मिरची सुद्धा मी स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे धुवून। त्यासाठी इथं मी मोहरी घेतलेली आहे बघा। थोडीशी मोहरी गरम करून ही मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे अर्धी वाटी। आणि एक मोठा चमचा भरून हळद घेतलेली आहे आणि मीठ आपल्याला चवीनुसार वापरायचं आहे। एक 3 ते 4 चमचे मीठ घेतलेलं आहे। तर आता आपण अगोदर लिंबू कट करून घेऊया, लिंबू आणि मिरची कट करून घेऊया। असा मी लिंबू कट करून एकाचे 8 भाग करणार आहे। अर्ध्या लिंबूचे असे 4, आपण असा अर्धा लिंबू केला की लगेच आपण बिया काढून घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये बिया अजिबात ठेवायच्या नाहीत बघा, पूर्णपणे बिया काढून घ्यायच्या आहेत। एकदम कमी साहित्यामध्ये आपण हे लिंबूचं चटपटीत लोणचं बनवणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व लिंबू कापून घेऊया। अशा प्रकारे आपले सर्व लिंबू कट करून झालेले आहेत। आता आपण मिरची कट करून घेऊया आणि लिंबू एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। मिरची बघा मी अशी पूर्ण उभी चिरून घेणार आहे आधी आणि ह्याच्यामधून 2 भाग करणार आहे। देठासकट आपल्याला मिरची ठेवणार आहे मी बघा, अशी कट करून घेतलेली आहे। आपण दुसरी पण मिरची तुम्हाला चिरून दाखवते। तुम्हाला अख्ख्या जर मिरच्या ठेवायच्या असेल तर तुम्ही अख्ख्या आपट पण मिरची ठेवू शकता। बघा मी अशी कट करून घेतलेली आहे आणि ह्याच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या कट करून घेऊया। सर्व मिरच्या आपल्या सर्व कट करून झालेल्या आहेत आणि आता मिरच्या पण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। लिंबू आणि मिरची आपण एकत्र मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये टाकूया आपण 1 चमचा हळद, याच्यामध्ये टाकूया मोहरी। मोहरी थोडीशी भाजून बारीक केली आहे बघा, त्याच्यामुळं आपल्या लोणच्याला खूप छान चव येते। ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मीठ, मीठ भरपूर टाकायचं। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। बघा मी हाताने ह्याला सर्व मिक्स करून घेते चांगलं। चमच्याने हलवण्यापेक्षा हाताने जर हलवलं ना आपण तर ह्याला चांगलं लिंबाला वगैरे मिरचीला छान लागतं मीठ वगैरे बघा। मिरच्यांना सुद्धा लागलेला आहे आणि लिंबाच्या फोडीला सुद्धा लागलेला आहे मसाला। खूप छान चव लागते, अप्रतिम। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। आणि हे आपण प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। भरणी चांगली स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची आहे आणि मगच हे त्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि हे लोणचं त्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये घालून ठेवल्यानंतर रोज त्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर त्याच्यावर वरती बुरशी येत राहते बघा। आपण हे तेलकट लोणचं केलेलं नाही, एकदम साधं सोप्या पद्धतीनं लोणचं केलेलं आहे बघा, एकदम कमी साहित्यामध्ये। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।